मग मला बोलू नको मी काय बोलू तर. तू आता जर तुझा सुधारायचा चान्स नाही ऐकला तर बघ तुझ्या चांगल्यासाठी आहे. तुझ्या असं माझं नाव मला सुनीता नावाने ओळखतात, पण माझं खरं नाव सावित्री सुरेंद्र कदम आहे. आणि माझा गणपती हा 11 दिवस असतो. आणि माझा गणपती अख्ख्या जगाला जवाहरनगरमध्ये सगळ्यांना पुरा हे करून त्याने आजपर्यंत आशीर्वाद दिलाय ना. मी कधी कोणाला बोलवत ना कधी कोणाला हे करत. लोक आठवणीने येतात. मी एकदाच बोलते, मी तुला कसं आज पहिली टाइम बोलवलं तसं माझी लोक सगळी भावेने येतात. हा बघ हा माझा टेम्पोवाला आहे. अच्छा. पण ज्यापासून माझा टेम्पो ह्याने केलेला आहे त्यापासून त्याने पण तो पण कधी खाली नाही. मी देवाला एकच सांगते, माझ्या भक्तांना वर काढ. मी हात जोडते आणि मी पाया पडून त्याला हे करते. मग तो तसा गणपती बाप्पा माझा सगळं करून सगळ्यांची बघ बोलवायला नाही, जो तो आपण येतो आपला पाया पडतो. आता पण मी बघ काय बोलली, पाऊस मोठा आला तर मी बोलली गणपतीचं जेवण आहे बाप्पा, तू काय चालवलंय. आणि बोली माझं मी तुझी पूजा करते आणि माझी भगत येऊन जेवणार आहे आणि तू काय लावलेलं आहे. तर माझे बाजूवाले ना हसतात, बोलतात क्या आंटी बारिश बंद होईगा. मैं बोला देख नाही बंद हुआ तो बारिश. आणि तेव्हापासून जो बारिश बंद झाला माझे सगळे भगत जेवून गेले. विचार कर, मी खुश ना. मी त्याची सेवा केली, त्याने मला मी बोलली तिथूनच बोलली बाहेर उभी राहून, हे बाप्पा काय चालवलंय तू. ते लोक मला हसतात आहे, नवीन वडोदरी आहे ना. ए ताई क्या बोल रही, मला तुम लोग देखो अभी. आणि खरोखर पाऊस गेला तो आत्ता आला. तो मनसेवाले आले ना, मालुसरे आले ना, तेव्हा आत्ता आला पाऊस. तो बोलतो आई मी भिजलो ग, पण बोलतो पाऊसने तुझा जेवणाचा सगळा बंदोबस्त व्यवस्थित केला. हे सगळी लोक जेवली, मग मी खुश आहे ना. मी पैसे भरले आणि मी जेवण मागवलं, पण माझ्या बाप्पासाठी मी केलं. सगळे जेवले आणि खुश ना. आणि काय पाहिजे आपल्याला बेटा. आणि सगळ्यांना मी बोलवते, असं नाही भेदभाव माझा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. लौट के तुझको आना है, सुन कहना दीवाना है, जो तेरा दर्शन पाएंगे चैन तक हमको पाना है. शांतीलाल कंपाऊंडचा राजा. उभे राहा. ये ना अशी पाठ ठेवा.
अर्धी मूर्ती आहे ही पण विले पार्लेचा वक्रतुंड. गणपती आणि त्यांचं सांगा इंट्रोडक्ट करा. अच्छा. आणि ही हाय करा. हाय. हे आम्हाला भेटलेले आहेत. हे आहे प्रीतीताई. आणि आम्ही आता गणपती बघायला सगळे चाललेलो आहोत. हे लोक भेटलेले आहेत आम्हाला. विले पार्लेचा सम्राट लागला आता डेकोरेशन. हाँ तो आपको करवाए ना भैया? सीधी बात है. नहीं बोलेंगे तो मैं बोलूंगा इसी बात. आओ मैं भी आता हूँ. हाँ सर जी सृष्टी दिसत पण नाही. आता आम्ही पेशवा गणपती बघायला आलो. हे बघा. आई किती वेळ झाला उभे आहात? 15 मिनिटं. किती वेळ झाला उभे आहात? 15 मिनिटं. कसं वाटतंय? कसे वाटते आहे तुम्हाला उभे राहून? हे बघा लाईन बघा. लाईन पुढे जातच नाही आहे ना सृष्टी? कसं वाटतंय तुला? आम्ही 2-3 गणपती फटाफट बघितले. हा गणपती थोडासा लेट झालाय. आता थोडीशी लाईन बघा. नंबर येणारच आहे थोडा. बघूया. तर आता आमचा नंबर लागला आहे. बघा अवॉर्ड्स मिळालेले. तर आता आमचा नंबर लागला आहे.
तर आता आम्ही आतमध्ये आलो. मुंबईचा पेशवा. नमस्कार. बाळ गोपाळ मित्र मंडळ, मुंबईचा पेशवा आणि मंगल रॉयल ज्वेल्स आणि पार्ले महोत्सव सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे. या भावनेतून आपल्याला जगातील प्रत्येक मनुष्य आपला वाटतो. जात, धर्म, भाषा, देश या साऱ्या सीमा ओलांडून माणुसकीचा खरा संदेश या विचारातून मिळतो. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं, त्यांना मदतीचा हात देणं आणि जगाकडे संपूर्ण मानव जातीचे एकच कुटुंब आहे या दृष्टिकोनातून पाहणं ही खरी उदात्तता आहे. या भावनेमुळेच भारताने जगाला शांततेचा, बंधुत्वाचा आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला आहे. कुटुंब म्हणजे फक्त नाती नाहीत, तर तो आपला श्वास आहे. आईच्या मायेच्या कुशीत मिळणारा आसा, वडिलांच्या कष्टातून दिसणारी निस्वार्थ ताकद, भावंडांच्या खट्याळपणात दडलेलं निरागस प्रेम आणि आजी आजोबांच्या गोष्टींमधून मिळणारे संस्कार हेच खरं जीवनाचं धन आहे. जगात कितीही पैसा, मान, सन्मान मिळाला तरी कुटुंबाशिवाय मन रिकामं रिकामं वाटतं. सुखाचे क्षण कुटुंबासोबत वाटले तर दुप्पट होतात आणि दुःखाचे क्षण त्यांच्याचमुळे हलके देखील होतात. कुटुंब आपल्या आयुष्याचा तो दिवा आहे जो अंधाराच्या क्षणातही आशेचा प्रकाश दाखवतो. भिंती नाहीत तर प्रेमाने बांधलेली मने आहेत. हो, आजचा आपला विषय आहे कुटुंब. नारायण. कुठे गेले कैलासपती आणि कुठे गेली माता पार्वती? लोकसत्तेच्या बातमीनुसार सगळे मुंबईचा पेशवा मंडळात आले आहेत, पण त्यांना शोधायचं म्हणजे कठीण आहे. कारण तिथे तर त्यांनी स्वतः बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती व चलचित्र बघण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो. नारायण नारायण. काय करू, कसं शोधू त्यांना? या भूतलावर कित्येक परिवार अजरामर झाले ज्यांनी आपली मातृपितृभक्ती जगाला दाखवून दिली. इतकेच काय तर त्यांनी भगवंतांना देखील विटेवरी उभे केले. नारायण नारायण. बाळा, आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे. जशी तुमची इच्छा. तीर्थयात्रेसाठी श्रवण कुमाराला ते ऐकून खूप आनंद झाला. त्याने एक बांबू घेतला, त्याच्या दोन्ही डोकांना टोपल्या बांधल्या आणि त्यात आई वडिलांना बसून तो पायी प्रवासाला निघाला. बाळा, तू इतके कष्ट आणि सेवा करतोस. आई, तुमची सेवा करणं हीच माझी पूजा आहे. भक्त पुंडलिकानेही आई वडील सेवेचं श्रेष्ठत्व दाखवलं. स्वतः भगवान पांडुरंग भेटायला आले तरी त्यांनी प्रथम पालकांची सेवा पूर्ण केली. पुंडलिका, मी आलो आहे. प्रभू, कृपा करून थोडा वेळ थांबा. माझी पूजा म्हणजे आई वडिलांची सेवा. खरंच काय ते प्रेम, काय तो आज्ञाधारक पुत्र. पण आज कथा बदलली आहे. हो, आई बाबांना मी वृद्धाश्रमात सोडले. तिथे त्यांची चांगली काळजी घेते. मला कामात वेळ नाही आणि जीवनात शांती पण नाही. बायकोचा गुलाम बनवून तर कधी स्वतःच्या सुखासाठी आत्ताचे लाडोबा आपल्या आई बाबाला वृद्धाश्रमात पाठवतात. आमच्यासाठी वेळ नव्हता, पण आम्ही त्याच्या प्रत्येक क्षणासाठी जगलो होतो. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू बोलणारा श्याम आज इतका कठोर का वागतोय? मातृदेवो भव, पितृदेवो भव याची शिकवण तर श्री गणेशानंच आपल्याला दिली आहे. नारायण नारायण. मला देवादिदेव महादेवांना शोधलंच पाहिजे. नारायण नारायण. काय दिसत आता? उन्हाळा लागलं नाही तर नातवंडा धावून गावाकडे येतात, अंगणात हसत खेळत. काय तो गोंधळ. आजे पट्टेन भाकर चट्टी दे मग. पांड्या लावल्या पुरो वाट बघत असताना खेळू. आज सगळ्यांका ठोकूनच घरी येत आहे. आधी जे
काका काकी दादात मामी सगळ्यांका भेटून मग एक हुंदडूक जाऊचा थंयच जा. आजे 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 मी खेळूक जाते मग बघू काय गोट्या तुका मोबाईलच्या गडबडीत माणसांचो इसर पडत चाललाय. सुट्टीचा सत्यानाश करूनच्या मागे लागले पोर. गावातली पोरांची आरडाओरड, वाडीतील वाटार नदी ओढे खळा वसाड पडला. माका शिकत बसू नको तू. मी प्रो आहे प्रो कळलं काय. तुझ्या पहिल्या चालण्याचो आम्ही उत्साहान केला. तुझ्या बोलण्यात आम्ही दिवस बघितलो. अरे बसणं नाही बोलणं नाही तर नाहीच नाही. मोबाईलच तुझं जगणं झालंय. तुझी सुट्टी आमच्यासाठी तुझ्या प्रेमाची ओढ असेल. आम्ही वाट बघत असेल. तू येऊन पण तुझ्याकडे येत नसेल. कुटुंबातील या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने परिणाम करतात. घरातील 4 भिंतीत जगणं जितकं सोपं वाटतं तितकंच वास्तवात कोणी कोणाला समजूनही घेत नाही. हेच खरं. कधी वडिलांचा राग, आईचे अश्रू, भावंडांमधील स्पर्धा, काका काकी मामा मामी या सगळ्यात प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एकटेपणा आणि असुरक्षितता वाटते. दुरावलेली नाती, निपटलेले वाद आणि आठवणींच्या ओझ्यामुळे घराची सुट्टी कधीच हसरी राहत नाही. हे देवा गणपती गजानन महाराजा या आजच्या पोरांका मोठ्यांका जो कुटुंबाचो नात्यांचो इसर पडला हा, मोठ्यांका मान आणि छोट्यांका प्रेम देवचो जो इसर पडला हा, तो त्यांका त्या देवची सद्बुद्धी दे रे महाराजा. तू सगळ्या तुझ्या कुटुंबासोबत जसे हसत खेळत राहतस आणि सगळं एकत्र राहतस तशी आमच्यात राहून आणि कुटुंब प्रेम वाढू दे रे महाराजा. धड धड रथ चाले गणरायांचा गजर हरी